ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द वॉल्यूम ऑफ गॅस इज डिक्रीज बाय 4%. तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि वॉल्यूम डिक्रीज होत आहे, म्हणून आपण याला V2 घेऊ आणि V2 इज इक्वल टू V1. डिक्रीज होणार आहे म्हणून मायनस करायचं किती पर्सेंट, 4, म्हणजे 4 डिवायडेड बाय 100 टाइम्स V1. हे झालं तुमचं वॉल्यूम. आता 4% डिक्रीज झालं म्हणजे किती राहिलं, 96% राहिलं. किंवा याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. मग V2 इज इक्वल टू किती, 96 डिवायडेड बाय 100 V1. हे झालं तुमचं फायनल वॉल्यूम. पण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे ते लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता द प्रेशर मस्ट बी इन्क्रीज बाय. तर आपलं प्रेशर कितीने इन्क्रीज झालेलं आहे ते फाईंड करायचं. हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. तर आता आपण ऑप्शन चेक करू. आता याच्यात आहे ना टेम्परेचर आपल्याला कॉन्स्टंट दिलेलं आहे, म्हणजे कोणती प्रोसेस असणार, आयसोथर्मल प्रोसेस. फॉर आयसोथर्मल प्रोसेस एक थर्मोडायनॅमिक इक्वेशन आपल्याला काय भेटेल, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. कारण की N कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे आणि T कॉन्स्टंट आहे, म्हणून PV इज इक्वल टू आपण कॉन्स्टंट लिहू शकतो फॉर आयसोथर्मल प्रोसेस. मग याच्यात आपण एक काम करू, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. जर कॉन्स्टंट असेल तर आपण लिहू शकतो P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आता त्याच्यात व्हॅल्यू टाकून देऊ. P1 ॲज इट इज राईट करायचा, V1 पण ॲज इट इज राईट करणार, P2 पण ॲज इट इज. फक्त V2च्या जागी V2ची व्हॅल्यू किती, 96 डिवायडेड बाय किती, 100 V1. ओके. आता नेक्स्ट केसमध्ये इथला V1 आणि V1 काय होणार, कॅन्सल होणार. मग रिमेनिंग काय राहिलं ते राईट करून घेऊ. काय राहिलं आपलं, P1 इज इक्वल टू 96 डिवायडेड बाय 100 टाइम्स P2. पण आपल्याला P2 फाईंड करायचं राईट ना. मग काय भेटेल आपलं P2, 100 डिवायडेड बाय 96 टाइम P1. तर राईट करून घेऊ आपण त्याला. P2 इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 96 P1. पण आपल्याला फाईंड करायचं इन्क्रीज इन प्रेशर आणि तोही पर्सेंटेजमध्ये. मग राईज इन प्रेशर कसं फाईंड करायचं, तर फायनल प्रेशर मायनस इनिशियल डिवायडेड बाय इनिशियल, त्याला मल्टिप्लाय करायचं तुम्हाला 100ने. ओके. मग P2 याला सॉल्व करून घेऊ आपण. P2 इज इक्वल टू 1.96ने जर डिवाइड केलं तर 1.0416. ओके. तर आपण 5 डिजिटपर्यंत घेऊन टाकू. तर आज आला P1. तर मी 100ला 96ने डिवाइड केलं, हे डायरेक्ट ॲन्सर. आता आपल्याला इन्क्रीज इन प्रेशर फाईंड करायचं आहे. देअरफॉर इन्क्रीज इन प्रेशर इज इक्वल टू P2 मायनस P1 डिवायडेड बाय P1 इंटू पर्सेंटमध्ये काढायचं तर 100ने मल्टिप्लाय करा, 100%. आता P2ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. P2ची व्हॅल्यू किती आहे, 1.0416 P1 मायनस परत P1 डिवायडेड बाय P1 इंटू 100. आता न्यूमरेटरमधून काय P1 काय येणार, कॉमन येणार. मग P1 जर कॉमन आला तर तिथं राहणार 1.0416 मायनस 1. त्याच्यातून P1 कॉमन घेतला डिवायडेड बाय P1 इंटू 100%. P1 आणि P1 काय आला, कॅन्सल. आता 1मधून जर मायनस केला हा तर आपलं भेटेल 0.0416 इंटू 100. हे झालं पर्सेंटमध्ये. आता 100ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 डिजिट तुम्हाला राईट साईडला शिफ्ट करावं लागेल आणि तो भेटेल 4.16%. मग आपलं प्रेशर कितीने वाढलं, 4.16%ने वाढलं. या ठिकाणी ऑप्शन बी आपला करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी असेल.